मित्रांनो, आजकाल ऑनलाईन शॉपिंग आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. मोबाईल हातात घेतला, ॲप उघडलं, वस्तू निवडली आणि एका क्लिपमध्ये ऑर्डर. कपडे असोत, मोबाईल असो, शूज असो किंवा घरातील वस्तू, सगळं काही आता घर बसल्या मिळतं मित्रांनो. पण असा कधी विचार केला आहे का, आपण ऑर्डर केलेलं पार्सल आपल्या घरापर्यंत कोण आणतं? तो असतो कुरिअर बॉय. मित्रांनो, आपल्यासाठी ते फक्त एक पार्सल असतं, पण त्या कुरिअर बॉयसाठी त्याच्या दिवसाचं महत्त्वाचं काम असतं किंवा जबाबदारी असते. सकाळी 7 वाजता उठायचं, डिलिव्हरी सेंटरला जायचं, कधी 50, कधी 70 तर कधी 100 पार्सल घेऊन सगळे बॅगमध्ये ठेवून शहरभर फिरावं लागतं. कधी कडक ऊन असतं, पाऊस असतो, जोरदार ट्रॅफिक असते, त्याला त्या वेळेवर सगळं डिलिव्हरी करायचं असतं. मित्रांनो, या कामातली सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजे काय मित्रांनो? कॅश ऑन डिलिव्हरी. आता कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे काय? COD. जेव्हा तुमची ऑर्डर येईल तेव्हाच पैसे द्यायचे. आजकाल अनेक लोक COD ऑर्डर करतात, कारण त्यांना आधी पैसे द्यायचे नसतात किंवा त्यांच्याकडे त्या वेळेला पैसे नसतात. हे सगळं ठीक आहे, पण काही लोक मजेसाठी ऑर्डर करतात. ऑफर पाहिली, मित्राने सांगितलं की लगेच ऑर्डर. पण जेव्हा पार्सल डिलिव्हरी येतं तेव्हा खरी समस्या सुरू होते. एक छोटं उदाहरण सांगतो मित्रांनो. एक कुरिअर बॉय सकाळपासून डिलिव्हरी करत असतो. दुपारचे 2 वाजता त्याच्याकडे अजून 20 ते 25 पार्सल बाकी असतात. त्यातलं एक पार्सल COD असतं. तो त्या ग्राहकाला फोन करतो, पण ग्राहक फोन उचलत नाही. पुन्हा कॉल करतो तरी फोन उचलत नाही. मग तो दिलेल्या ॲड्रेसवर जातो, बिल्डिंग शोधतो, फ्लॅट शोधतो आणि शेवटी दार वाजवतो. आणि दार उघडलं जातं आणि समोरून उत्तर येतं, अरे ते पार्सल कॅन्सल केलं आहे मी, किंवा लहान मुलाने ऑर्डर केलं आहे. मित्रांनो, त्या क्षणी त्या कुरिअर बॉयच्या मनात काय चाललं असेल? त्यांनी त्या पार्सलसाठी किती वेळ खर्च केला असेल, किती पेट्रोल खर्च केला असेल, किती मेहनत घेतली असेल, आणि शेवटी काय मिळतं? फक्त निराशा. अशा घटना दिवसभरातून 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, तर 4 ते 5 वेळा होतात. म्हणजेच काय की त्याचा 2 तास पूर्ण वाया जातो. काही कंपन्यामध्ये तर पार्सल परत गेले किंवा फोन उचलले नाही तर कुरिअर बॉयला त्या पार्सलच्या मॅनेजरला उत्तर द्यावं लागतं. कधीकधी त्याच्या इन्सेंटिव्हवरही परिणाम होतो. म्हणजे चूक कोणाची आहे? त्या ऑर्डर करणाऱ्याची, पण नुकसान कोणाचं आहे? त्या मेहनती कुरिअर बॉयचं. मित्रांनो, आपल्यासाठी ऑनलाईन शॉपिंग म्हणजे फक्त एक सुविधा आहे, पण त्या कुरिअर बॉयसाठी त्याच्या घर चालवण्याचं साधन आहे. त्याच्या घरी आईवडील असतात, कुटुंब असतं, लहान मुलं असतात. तो दिवसभर मेहनत घेतो फक्त कुटुंबासाठी. पण जेव्हा कोणी ऑर्डर मजेत करतं आणि नंतर फोन उचलत नाही, तेव्हा त्याच्या मेहनतीचा अपमान होतो. म्हणूनच मित्रांनो, आजपासून एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला वस्तू घ्यायची नसेल तर ऑर्डर करू नका. आणि जर ऑर्डर घ्यायची असेल, डिलिव्हरी आली की फोन उचला. तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर करा, नक्की करा, फोन करून सांगा. कारण तुमच्यासाठी ते फक्त एक पार्सल आहे, पण त्या कुरिअर बॉयसाठी तो महत्त्वाचा दिवस आहे. मित्रांनो, आता जाणून घ्या फ्रॉड डिलिव्हरीपासून कसं वाचायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो. कधी अचानक तुमच्या फोनवर एक कॉल येतो. समोरून व्यक्ती म्हणतात, सर तुमचं एक पार्सल आहे, डिलिव्हरीसाठी OTP किंवा डिलिव्हरी कोड सांगा. अनेक लोक ते लगेच सांगतात. पण मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट तपासा, खरंच तुम्ही ती ऑर्डर केली आहे का? तुमच्या मॉलमध्ये जाऊन ऑनलाईन शॉपिंग ॲप उघडा आणि ऑर्डर हिस्ट्री तपासा. जर तुम्ही ऑर्डर केली असेल तरच डिलिव्हरी कोड किंवा OTP द्या, नाहीतर तो फेक कुरिअर बॉय असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. कधी डिलिव्हरी बॉय घरी येतो आणि म्हणतो, सर तुमचं पार्सल आहे, कॅश ऑन डिलिव्हरी आहे, 1500 रुपये द्यावं लागतील. अनेक लोक ते लगेच देतात, कारण त्यांना असं वाटते घरातील कोणीतरी ऑर्डर केला असेल. पण मित्रांनो, पैसे देण्याआधी एक नक्की तपासा की खरंच तुम्ही ऑर्डर केलं आहे का, किंवा घरच्यांनी ऑर्डर केलं असेल. जर तुम्ही ऑर्डर केलं असेल तर घ्या, कारण त्या पार्सलमध्ये चीप वस्तू असू शकतात आणि ते फेक डिलिव्हरी पण असू शकतो, आणि त्याच्यामुळे लोकांची फसवणूक होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.